झालेली आहे नरदत्ती कथा. गोरगरिबीत वाढले, त्यांच्या आईला कामावर कुठतरी जावं लागायचं. बरोबर 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 बरोबर. ठीक आहे. आता त्याच्यानंतर देवर्षी नारद म्हणतात की मी पुढच्या कल्पामध्ये म्हणजे 1000 चतुर्युग संपल्यानंतर ज्यावेळेला ब्रह्मदेव पुन्हा जागे झाले असा शब्द आहे, पण ब्रह्मदेवांची जेव्हा निर्मिती झाली त्याच्यानंतर ब्रह्मदेवांच्या कलांपासून देवर्षी नारदांची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवांपासून निर्माण झाले म्हणून ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणून मी भगवंतांचं नामस्मरण करत, अखंड नामस्मरण करत, ही जी ब्रह्मवीणा आहे देवर्षी नारदांच्या गळ्यामध्ये, ती वीणा आणि चिपळ्या असं घेऊन त्रैलोक्यामध्ये फिरत असतो. आणि त्याच्यानंतर देवर्षी नारद त्या ठिकाणाहून निघून गेले आणि मग व्यासांना लक्षात आलं की आता आपल्याला नारदांनी जे सांगितलं आहे त्याचा विस्तार करण्याकरता म्हणून त्यांनी सुरुवात केली त्या सगळ्या घटना पाहण्याकरता किंवा काय कुठपासून हे झालं. त्याच्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती आहे अश्वत्थाम्याची. आता ऑफलाईन वर्गामध्ये मला अनेकांनी विचारलं किंवा ऑनलाईन वर्गात पण विचारलं होतं की भागवत घरात करत नाहीत कारण त्याच्यामध्ये महाभारत सांगितलं जातं. दुर्दैव असं आहे काही ग्रंथकार 2-2 दिवस महाभारतातल्याच कथा सांगतात भागवतामध्ये. भागवतामध्ये महाभारत किती येतं तर आज आपण जे ऐकणार आहोत तेवढंच फक्त महाभारत येतं. मी स्वतः संपूर्ण मूळ महाभारत जे आहे ते वाचलेलं आहे. म्हणजे श्लोक नाही, 1,00,000 श्लोकांचं नाही, पण त्या श्लोकांचे अर्थ जे आहेत साधारणपणे 2000 पानांचं पुस्तक आहे, ते स्वतः मी वाचलेलं आहे. त्यामुळे ते जर मी तुम्हाला इथे सांगत बसलो तर तुम्हाला ते छान वाटेल, कारण आपल्याला तत्त्वज्ञानापेक्षा सिरियल जास्त आवडतात. त्याच्यामध्ये कपट कारस्थान आहे आणि मानवी स्वभाव असा आहे की त्यात जे दाखवलं आहे त्यालाच आपण पूर्व दिशा म्हणतो आणि त्या पद्धतीनं ते अधिक रंजक असतं, अधिक रोचक असतं. पण जेवढा आज आपण श्रीमद भागवतामध्ये महाभारताचा उल्लेख करणार आहोत तेवढंच महाभारताचा उल्लेख, महाभारताचं लेखन किंवा त्यातले प्रसंग हे व्यासांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. कौरव आणि पांडवांचं युद्ध अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे संपलेलं आहे जवळजवळ. भीमानं दुर्योधनाची मांडी फोडलेली आहे आणि दुर्योधन आता गतप्राण होणार, अजून त्याच्यामध्ये प्राण शिल्लक आहे. आपल्या सगळ्यांना रामानंद सागरांची ती सिरियल आठवा की ज्याच्यामध्ये दुर्योधन पडला आहे आणि भीम आणि बाकी सगळे कृष्ण आणि अर्जुन त्याला सोडून, बाकीचे पांडव सोडून त्याला तिथे गेले. तो आता गतप्राण होईल अशी त्याची अवस्था आहे. त्यावेळेला तो एकटा असताना अश्वत्थामा त्याच्याजवळ आला. अश्वत्थामा हा आता कौरवांच्या सेनेचा सेनापती आहे. एक सेनापती जसे गेले त्याच्यानंतर अश्वत्थाम्याला सेनापतीपद मिळाले आणि आता हा अश्वत्थामा कौरवांच्या सेनेचा सेनापती आहे. त्यांनी दुर्योधनाचं प्रिय करण्याकरता दुर्योधनाला असं सांगितलं की तू काही काळजी करू नकोस, मी तू देह ठेवण्यापूर्वी, तुझा शेवटचा श्वास पूर्ण होण्यापूर्वी मी 5ही पांडवांना यमसदनाला पाठवतो. असं म्हणून रात्रीतून तो पांडवांच्या छावणीमध्ये आला. ह्या दरम्यान पांडवांच्या छावणीमध्ये असा प्रसंग घडला आहे की भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या छावणीमध्ये आले आणि त्यांनी पांडवांना आपल्याबरोबर बाहेर येण्याची विनंती केली. भगवंत सांगतायत की मला तुमच्याबरोबर काही बोलायचं आहे, वार्तालाप करायचं आहे, आता युद्ध संपलं आहे, पण त्याच्यानंतर जे असतं ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तेव्हा त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला तुमच्याशी बोलायच्या आहेत, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चला. पांडव जे आहे हे भगवान श्रीकृष्णांच्या अधीन आहे.
हेच भगवंतांनी पांडवांच्या पुत्रांना सुद्धा सांगितले. पण पांडवांचे जे पुत्र आहेत त्यांनी सांगितले की नाही, आम्हाला आत्ता झोप आली आहे, 18 दिवसांचं एवढं युद्ध झालं आहे, त्या युद्धाने आम्ही दमलो, तेव्हा आम्हाला झोपायचं आहे. आणि म्हणून ते काही ह्या पांडवांबरोबर आणि भगवंतांबरोबर बाहेर गेले नाही. अश्वत्थामा आला आणि त्यांनी 5 जण झोपलेले पाहिले. ते कोण झोपले ह्याचा त्यांनी काही विचार केला नाही. त्याला वाटलं 5 जण ज्या अर्थी झोपलेत त्या अर्थी हे पांडव असावेत. आणि म्हणून त्यांनी झोपेमध्ये त्या 5ही जणांची शिरकलम केली आणि ती शिरं घेऊन तो दुर्योधनाला दाखवायला आला. त्याला असं वाटलं की मी पांडवांनाच मारलं आणि आता मी पांडवांना मारल्यामुळे दुर्योधनाला आनंद होईल. दुर्योधन मृत्यूशय्येवरती आहे. त्यानं बघितलं की अश्वत्थाम्यानं ज्यांना मारलं आहे ते काही पांडव नाहीत, ती पांडवांची मुलं आहेत. त्यावेळेला दुर्योधनाचं असं वाक्य आहे की अश्वत्थाम्या, तू असं करायला नको होतंस, माझं वैर हे पांडवांची आहे, त्यांच्या मुलांची नाही, तेव्हा तू त्यांना मारायला नको होतंस. या सगळ्यामध्ये तोपर्यंत द्रौपदीला या निधनाची वार्ता कळली. ती धावत धावत आली. आपली 5ही मुलं झोपलेली आहेत आणि त्यांची शिरकलम केलेली आहेत असं तिने पाहिलं आणि ती अत्यंत दुःखाने रडायला लागली. त्यावेळेला अर्जुन आणि बाकी सगळे पांडव परत आले. काही ठिकाणी असं सांगतात की द्रौपदीनं अशी इथे प्रतिज्ञा केली. मूळ ग्रंथामध्ये अर्जुनाने असं सांगितलं की हे कल्याणी, ज्यांनी ह्या आपल्या मुलांना, ज्यांनी तुझ्या मुलांना मारलं आहे त्याचा वध मी करीन, त्याचं मस्तक मी धडावेगळं करीन आणि त्याच्या मस्तकावरती पाय ठेवून तू स्नान कर. म्हणजे ही जी प्रतिज्ञा ज्यावेळेला वस्त्रहरण झालं द्रौपदीचं त्यावेळेला जी केलेली सांगतात तशीच प्रतिज्ञा या ठिकाणी अर्जुनाने केले आणि त्यावेळेला तुझे अश्रू पुसले जातील असं अर्जुनाने सांगितलं. अर्जुनाने अशी प्रतिज्ञा केली आणि भगवंत म्हणाले, अर्जुना चला रथावरती बसा. अर्जुनाने कल्पना केली, ज्या अर्थी श्रीकृष्ण म्हणतायत की रथावरती बसा, त्या अर्थी श्रीकृष्णांना माहिती आहे की हे कोणी केलं आहे. आणि भगवंतांनी रथ हाकायला सुरुवात केली. अश्वत्थामा ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने ह्या अर्जुनाचा रथ भगवंतांनी पुढे नेला. अश्वत्थाम्याला पकडलं आणि अश्वत्थाम्याला आणून द्रौपदीसमोर उभे केलं आहे. द्रौपदी त्यावेळेला म्हणते आहे, जिनं काही क्षणांपूर्वी आत्ता प्रतिज्ञा केली आहे, ती म्हणते की तुम्ही याला सोडून द्या कारण हा गुरुपुत्र आहे. आणि दुसरं असं की मुलांची हत्या झाल्यानंतर मातेला जे दुःख होतं ते दुःख काय असतं हे मी आत्ता भोगती आहे. तेव्हा अश्वत्थाम्याच्या आईला तशा प्रकारे दुःख होऊ नये म्हणून तुम्ही याला सोडून द्या. आणि यावेळेला भगवंत अर्जुनाकडे बघताय, म्हणाले, याला जी गीता सांगितली त्याचा काही उपयोग झाला आहे का नाही झाला. मी याला एवढं सांगितलं, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनं दहती पावकः, त्याचा काही उपयोग झाला आहे का नाही त्याच्यावरती. तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला विचारलं, अर्जुना अरे तू प्रतिज्ञा केली आहेस ना, काय करायचं त्याचं, नाही का, प्रतिज्ञा वाया जायला नाही पाहिजे. तू भीष्मांच्या कुळातला आहेस, भीष्मांची प्रतिज्ञा आठव,
त्यावेळेला असं आहे, शास्त्र असं सांगतं की ब्राह्मणाचा अपमान हा ब्राह्मणाचा वध आहे. म्हणून अश्वत्थाम्याच्या मस्तकावरती जो मणी होता तो अर्जुनानं आपल्या कट्यारीनं किंवा बाणाच्या टोकानं काढला आणि त्याला सोडून दिलं. एका अर्थाने त्याचा अपमान केला. तोच त्याचा वध समजला जातो. एवढं होऊन सुद्धा अश्वत्थामा काही शांत झाला नाही किंवा त्याला कळलं नाही आपल्याला जिवंत सोडलं आहे, आपल्यावरती किती मोठे उपकार केलेले आहेत हे त्याला कळलं नाही. त्याच वेळेला त्याने ब्रह्मास्त्र सोडलं आणि भगवंतांनी अर्जुनाला ते ब्रह्मास्त्र परत घेण्याकरता सांगितले. कारण ब्रह्मास्त्राचा संहार कसा करायचा त्याचे मंत्र जे आहेत पाठवण्याचे ते अश्वत्थाम्याला माहिती होते, पण त्याचा जो उपसंहार होता तो अश्वत्थाम्याला माहिती नव्हता. हा का माहिती नव्हता किंवा महाभारतामध्ये अशी एक कथा आहे. अश्वत्थाम्याची कथा सांगू का? भागवतात नाही आहे, पण माहिती म्हणून तुम्हाला हवी असेल तर सांगतो. महाभारतामध्ये अश्वत्थामा आपल्याला माहिती आहे द्रोणाचार्यांचा मुलगा. आपल्या मुलाला म्हणजे ज्ञान आपण आपल्या मुलाला का नाही द्यायचं, का नाही शिकवायचं ह्याचे काही नियम आहेत शास्त्रामध्ये. त्याला गुरुगृहीच का पाठवायचं, बाहेर का पाठवायचं आहे? तर आपल्याकडे शिकणारी मुलं आणि इतर मुलं म्हणजे आपला मुलगा आणि इतर मुलं याच्यामध्ये नेहमी उजवं जे आपण झुकतो ते आपल्या अपत्याबाबत झुकतो. तसं काहीसं द्रोणाचार्यांचं व्हायला लागलं. द्रोणाचार्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एक काम दिलं. जे जे पांडव होते कौरव होते त्यांच्याकडे शिकायला, हा अश्वत्थामा तर त्यांचाच मुलगा, त्याला असं सांगितलं, त्यांना सगळ्यांना असं सांगितलं, त्यांना प्रत्येकांना एक भांडं दिलं आणि ते भांडं भरून झालं की तुम्ही येऊन बसायचं शाळेमध्ये. बऱ्यापैकी मोठं असं ते पात्र होतं आणि त्या पात्रामध्ये नदीचं पाणी खालून भरून आणण्याकरता एक छोटं पात्र दिलं होतं. ते पात्र असं होतं ज्याच्यात पाणी भरून आणायचं आहे, त्याचं तोंड अगदी निमुळतं होतं, म्हणजे फार कमी पाणी एका वेळेला आत जाईल असं पात्र द्रोणाचार्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं होतं. पण अश्वत्थाम्याला त्यांनी जे पात्र दिलं होतं ते अत्यंत मोठ्या तोंडाचं होतं. त्यामुळे केवळ 2 ते 3 फेऱ्यांमध्ये त्याचं पाणी भरण्याचं काम होऊन जायचं आणि त्याच्यामुळे तो सगळ्यात पहिल्यांदा त्या शाळेमध्ये येऊन बसायचा. 2 दिवस 3 दिवस झाल्यानंतर अर्जुनाच्या हे लक्षात आलं काहीतरी गडबड आहे म्हणाली. आपल्या सगळ्यांना सारखं पात्र दिलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला लागणारा जो कालावधी आहे साधारणपणे 1-1.25 तास तो कमी अधिक फरकाने सगळ्यांना तेवढाच लागायला पाहिजे. पण अश्वत्थाम्याला तो सगळ्यात वेळ कमी लागतो आणि अर्जुनाच्या लक्षात आलं की आपल्या गुरुदेवांनी अशा पद्धतीनं ही सगळी रचना केली आहे. त्याला अधिक लवकर किंवा जास्त ज्ञान द्यावं, अधिक लवकर समजावून सांगता यावं, अधिक ज्ञान द्यावं ह्या उद्देशानं त्याला या पद्धतीचं पात्र दिलं आहे. त्यावेळेला असं सांगतात की अर्जुनानं जिथे त्याचा घट होता ज्याच्यात पाणी भरायचं होतं त्याच्या शेजारी बाण मारला आणि त्या बाणातून तिथे जल निर्माण केलं, म्हणजे पाण्याचा फवारा निर्माण केला आणि त्या फवाऱ्यानं ज्याला आजच्या भाषेत ॲटोमॅटिक ते भरलं जायचं. असं केल्यानंतर ज्यावेळेला ते पाण्याची धार चालू झाली त्यावेळेला अश्वत्थाम्याच्या आधी अर्जुन त्या ठिकाणी शाळेत जाऊन बसला. द्रोणाचार्यांनी विचारलं की तू कसं काय आलास? अर्जुन म्हणला पाणी भरण्याचं काम मी माझ्या बाणाला सांगितलं आहे, त्यामुळे ते आता पाणी भरून
त्याचं काम पूर्ण करेल, माझं काम झालेलं आहे तेव्हा तुम्ही मला शिकवायला सुरुवात करा. आणि ह्या त्याच्या धनुर्विद्येवरती गुरु द्रोण प्रसन्न झाले आणि त्यांनी अश्वत्थाम्याला जी सगळी अस्त्र शिकवली होती त्या सगळ्याचे उपसंहार जे आहेत, म्हणजे ती अस्त्र सगळी अर्जुनाला शिकवलीच, परंतु अधिक त्याचा जो उपसंहार आहे, हे सगळे उपसंहार अर्जुनाला शिकवले होते. त्यामुळे अर्जुनाला एकट्याला अश्वत्थाम्यानं जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं भगवंतांनी सांगितलं आणि त्याचा उपसंहार करून घेतला. एकदा हे घडलं तरीसुद्धा अश्वत्थामा शांत बसला नाही, त्याला काही अक्कल आली नाही. त्याने पुन्हा एकदा मंत्र उच्चारण केलं आणि अभिमन्यूची पत्नी जी आहे उत्तरा, तिच्या गर्भावरती हे अस्त्र जाऊन पडावं अशा पद्धतीनं मंत्राचं उच्चारण केलं आणि त्याच्या गर्भाच्या दिशेनं ते अस्त्र सोडलं. अस्त्र सोडल्यानंतर उत्तरेकडे ते अस्त्र चालून येतं आहे. उत्तरेच्या गर्भावरती त्या अस्त्राचा प्रभाव होणार आणि तिचा गर्भ हा गळून पडणार, तो जाणार. तो गर्भ जो आहे हा पांडवांचा आता एकमेव वंशज आहे. कारण 5 पुत्र मारले गेलेत, अभिमन्यू आधीच युद्धामध्ये मारला गेला आहे आणि आता हा जो उत्तरेचा गर्भ आहे त्या गर्भावरती सुद्धा ब्रह्मास्त्राचा प्रभाव पडायला सुरुवात झाली. आणि आता गर्भाचं रक्षण कसं काय करणार अर्जुन, कारण त्याला बाहेरून जे अस्त्र येतं आहे त्याचा उपसंहार माहिती आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी अंगुष्ठ मात्र म्हणजे अंगठ्या एवढं रूप घेतलं. भगवंत स्वतः उत्तरेच्या गर्भामध्ये गेले आणि अंगुष्ठ मात्र रूप घेतलं आणि भगवंतांनी स्वतः त्या ब्रह्मास्त्राचा सामना केला. त्यांच्यावरती कुठलंही अस्त्र चालत नाही, त्यामुळे त्यांनी ते गर्भामध्ये संपूर्ण आवरून घेतलं ते अस्त्र आणि त्या अस्त्राचा नायनाट केला. त्याच्यानंतर पुन्हा ह्या अश्वत्थाम्यानं त्याचा वापर केला नाही, किंबहुना भगवंतांनी त्याची जी मंत्रविद्या होती या सगळ्याची तीसुद्धा एका अर्थाने गुप्त केली. आणि हा जो गर्भ होता त्या गर्भाचं रक्षण भगवंतांनी मातेच्या उदरामध्ये असताना केलं. म्हणून हा राजा मोठा झाल्यावर प्रत्येकाला विचारायचा की मी गर्भात ज्याला बघितलं तेच तुम्ही आहात का, तुम्ही माझं रक्षण केलं आहे का, तुम्ही माझं रक्षण केलं का, ते तुम्ही आहात का, ते तुम्ही आहात का, अशा पद्धतीनं प्रत्येकाची परीक्षा घ्यायचा. म्हणून त्या राजाचं नाव पडलं परीक्षित. बोलताना किंवा उच्चार करताना बऱ्याच वेळेला परीक्षिती राजा असं म्हटलं जातं. उच्चार किंवा त्यांनी काही फार चूक नाही आहे, पण परीक्षित असं नाव आहे. आणि त्यावेळेला कुंती मातेनं भगवंतांची स्तुती केलेली आहे. 26 श्लोक आहेत त्या सगळ्या स्तुतीचे. प्रत्येक स्तुती जर आपण काढून बघितली भगवंतांची, म्हणजे गजेंद्र मोक्षाने गजेंद्राने वेगळी स्तुती केली आहे, कुंती मातेनं केली आहे, भीष्मांनी केली आहे. या स्तुती आपण सगळ्या नंतर सविस्तर बघणार आहोत. कथाभागामध्ये आपल्याला स्तुती सांगायला वेळ मिळत नाही, कारण मग त्या दिवसाचा कथाभाग पूर्ण होणार नाही. पण एका अर्थाने आपण कोणत्याही आपल्या इष्टदेवतेचं जे स्तोत्र म्हणतो त्याचा जो अर्थ आहे तोच अर्थ ह्या
सगळ्या स्तुतींमधून आपल्याला मिळतो. कारण प्रत्येक वेळेला भगवंतांची स्तुती केली आहे, भगवंतांची स्तुती त्याच पद्धतीची आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं काही वेगळं असा काही विषय नाही. आपण त्या स्तुती नंतर सविस्तर पाहणार आहोत, त्याच्यामुळे आत्ता त्याच्या खोलामध्ये जात नाही. युद्ध संपलं आणि भगवंत म्हणाले आता माझं काम झालं, म्हणून भगवंत आता पुन्हा जायला निघालेले आहेत. त्यावेळेला भगवंतांचा रथ कुंतीनं अडवलेला आहे. कुंती ही भगवंतांची आत्या आहे. तिने रथाला साष्टांग प्रणिपात केला. भगवंत रथामध्ये आहेत, भगवंत खाली उतरले आणि तिला म्हणाले, अगं आत्या, तू काय माझ्या पाया पडतेस? खरं तर तू वयानं मोठी आहेस, मी लहान आहे. कुंती म्हणाली, कृष्णा, मलाही आत्तापर्यंत असंच वाटत होतं की मी मोठी आहे आणि तू लहान आहेस. आपल्या प्रत्येकाला असंच वाटतं बघा, मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे. ती म्हणाली, आज मला कळलं, नवी नवी मला याची जाणीव होती. आणि त्यावेळेला कुंती मातेनं भगवंतांना थांबण्याची विनंती केलेली. धर्मराजानं सुद्धा भगवंतांना थांबण्याची विनंती केली. प्रत्येकजण भगवंतांना सांगतोय की थांबा भगवंत, आत्ता जाऊ नका, काही काळ, नुकतंच युद्ध संपलं आहे, तेव्हा तुम्ही काही काळ थांबा. आणि भगवंत हस्तिनापुरात किंबहुना त्या कुरुक्षेत्रावरती थांबलेले आहेत. भगवंत थांबले होते ते कुंतीनं आग्रह केला म्हणून नाही, क्षमा करा, युधिष्ठिराने आग्रह केला म्हणून नाही, अर्जुनाने आग्रह केला म्हणून नाही, तर भीष्मांना दर्शन देण्यासाठी म्हणून भगवंत थांबलेले आहेत. कारण भीष्म हे इच्छामरणी. भीष्मांना कधी मृत्यू यावा हे त्यांनी ठरवलेलं आहे. भीष्मांची अशी इच्छा होती की त्यांना उत्तरायणामध्ये त्यांनी देह ठेवावा. सध्या उत्तरायण चालू आहे, बरोबर आहे ना? हो का नाही? हां, 21 डिसेंबरपासून. हां, सध्या उत्तरायण चालू आहे. उत्तरायणामध्ये जर देह ठेवला तर मोक्ष मिळतो, अशी एक आपल्याकडे धारणा आहे. पण गंमत बघा, आपल्या परंपरेमध्ये बहुतेक संत जे त्यांनी दक्षिणायनामध्ये देह ठेवलेला आहे. याचं कारण असं आहे की हे जे व्यवहारातले नियम आहेत ते संतांना लागू होत नाहीत. संत दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असले तरी ते संत हे एक तत्व आहे, गुरु हे एक तत्व आहे. त्यामुळे ह्या उपाधीवरती असणाऱ्यांना हे व्यावहारिक नियम लागू होत नाहीत. ते मुळातच मोक्षावस्थेमध्येच असतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी म्हणून ते या पृथ्वीवरती आलेले असतात. भगवंतांना माहिती आहे की भीष्म हे इच्छामरणी आहेत. इच्छामरणी भीष्मांना भेटण्यासाठी आणि पांडवांना जो शोक झाला आहे की एवढं सगळं आम्ही युद्ध केलं पण आमचे सगळे बांधव मारले गेले, तो शोक दूर व्हावा आणि भीष्मांकडून काही उपदेश व्हावा, ह्याच्याकरता भगवंत या सगळ्या पांडवांना घेऊन भीष्मांना भेटायला गेले. भीष्मांनी त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेमध्ये भगवंतांना नमस्कार केला आहे. आणि आपल्या सगळ्यांना आपण जे विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणतो, हे भीष्मांनी या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती सांगितलेलं आहे. आता ज्यावेळेला हे भेटायला गेले त्यावेळेला असं तर नसेल ना की भीष्म जे काही सांगणार आहेत ते कोणीतरी लिहून घ्यायचं आहे
असं काही नाही आहे, किंवा असं ते काही सांगतील असं नाही आहे. पण मग ते विष्णू सहस्रनाम आपल्यापर्यंत कसं आलं कोणी सांगू शकेल? म्हणतात आपल्यापैकी बरीच जण. नकुलाकडनं आलंय ना. हां, नकुलाला ते ज्ञान होतं पूर्वी झालेलं. पुन्हा सहदेव 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 का नकुल? भीष्मांना भेट देण्यासाठी म्हणून भगवंत त्या ठिकाणी आले होते. आणि त्यावेळेला भगवंतांना भीष्मांनी प्रश्न विचारला आहे. ती कथा पण भागवतात नाही, पण आपल्याला माहिती म्हणून सांगतो. भीष्मांनी विचारलं आहे भगवंतांना की मला हे जे आत्ता मी शरपंजरी पडलो आहे ते का पडलो आहे? मी असं माझ्या आयुष्यामध्ये मी असं कधीही वागलेलं नाही की ज्यांनी मला असं काही त्रास होईल. त्यावेळेला असं सांगतात की भगवंतांनी भीष्मांच्या डोळ्याला आपला हस्तस्पर्श केला, हात लावला आणि भीष्मांना आपले आधीचे सगळे जन्म जे आहेत म्हणजे भीष्मांचे ते सगळे दाखवायला सुरुवात केली. याच्या आधीचा जन्म होता त्याच्यामध्ये कुठे काही दोष नव्हता, त्याच्या आधीचा जन्म होता त्याच्यात कुठे काही दोष नव्हता, असे 99 जन्म भीष्मांना दाखवले. या 99 जन्मामध्ये भीष्मांना आत्ता जे सहन करावं लागतं आहे तशा पद्धतीचं कुठलीही कृती भीष्मांकडनं पूर्वदेहामध्ये झालेली नव्हती. पण 100 जन्मपूर्वी भीष्म एका नगरीचे राजे होते आणि घोड्यावरती एकदा सवारीला चाललेले असताना त्यांनी पाहिलं की समोरून काही सैन्य येत आहे. ज्या मार्गाने हा राजा जाणार आहे त्याच मार्गावरून ते सैन्य येतं आहे आणि त्याच्या घोड्याच्या पुढे एक सरडा पडला आहे जो नुकताच किंवा काही काळाने गतप्राण होईल. आता त्याला तिथून बाजूला जायला सुद्धा शक्य नाही आहे, एवढाही प्राण त्याच्यामध्ये शिल्लक नाही, काही काळाने तो जाणार आहे. तो राजा खालती उतरला. त्यानं आपल्या बाणाच्या टोकावरती बाणाच्या अग्रावरती त्या सरड्याला उचललं आणि तो सरडा बाजूला फेकला. तो फेकला तिथे बाभळीच्या काट्यांचं कुंपण होतं आणि त्या कुंपणावरती त्याच्यानंतर ते सैन्य निघून गेलं. हा राजा निघून गेला आपल्या मार्गाने. त्या काट्यावरती जेवढे दिवस त्या कुंपणावरती जेवढे दिवस तो सरडा पुढे जिवंत राहिला होता तेवढे दिवस भीष्म त्या बाणांच्या शय्येवरती पडून होते. म्हणजे भगवंत कोणालाही सोडत नाहीत. आपण जर चांगली कृती केली तर त्या कृतीचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. आपण जर एखादी वाईट कृती केली तर त्या कृतीचं फळ वाईट मिळतं. एका अर्थाने त्या राजानं त्या सरड्याचा प्राण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला बाजूला टाकलं होतं किंवा तिथून त्याला हलवलं होतं. पण तो जाऊन पडला त्या कुंपणाच्या बाभळीच्या कुंपणावरती. त्यांनी उचलून बाजूला ठेवला असतं कदाचित तर हा जो सगळा भीष्मांना आत्ता भोग आहे तो भोगावा लागला नसता. पण ती कृती 100 जन्मपूर्वी भीष्मांकडून घडली होती आणि आता पुन्हा ते त्यांचा भोग भोगण्याइतके शरीरानं सक्षम झाले होते. भगवंत हे भोग केव्हा देतात? ज्यावेळेला तुम्ही ते भोगण्याकरता तेवढे सक्षम असता किंवा तो आघात तुम्ही सहन करू शकता. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी चालून येत नाहीत. आणि त्याच्यानंतर काही काळांनी भीष्मांनी देह ठेवला, त्यांचं सगळं बाकी क्रियाकर्म केलं आणि त्याच्यानंतर भगवंत युधिष्ठिर आदी पांडवांना घेऊन हस्तिनापुरामध्ये प्रवेश करते झाले. धृतराष्ट्राचं आणि गांधारीचं त्यांनी सांत्वन केलेलं आहे.
आणि त्याच्यानंतर काही महिन्यांपर्यंत श्रीकृष्ण हे हस्तिनापुरामध्ये राहिलेले आहेत. महाभारत ह्या ग्रंथाचा एवढाच फक्त भाग श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर भगवंत पुन्हा द्वारकेमध्ये गेले आणि द्वारकेमध्ये त्यांचं कसं स्वागत झालं हा खूप मोठा भाग आहे. त्याच्यात फार काही नाही, म्हणजे दुतर्फा आपण जे नेहमी वर्णन करतो, दोन्ही बाजूला रांगोळ्या काढल्या आहेत, घरांना तोरणं बांधली आहेत, अशाच पद्धतीने भगवंतांचं द्वारकेमध्ये स्वागत झालेलं आहे. भगवंत जेवढा काळ द्वारकेमध्ये आहेत त्याच्यापेक्षा अधिक काळ ते पांडवांच्या घरी राहिले. आपण याच्याकरता प्रमाण जर काय आपल्याला पाहिजे असेल तर ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलं आहे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. त्यामुळे द्वारकेमध्ये भगवंतांनी घालवलेला वेळ याच्यापेक्षा अधिक वेळ भगवंत हे पांडवांच्या ठिकाणी आहेत. हस्तिनापूर म्हणा किंवा त्यांच्या बाकी सगळ्या वनवासाच्या वेळेला भगवंतांनी जी मदत केली त्या सगळ्यात त्यांचं योगदान अधिक आहे किंवा त्यांनी जास्त वेळ त्या ठिकाणी घालवला आहे. आणि त्याच वेळेला हस्तिनापुरामध्ये जो उत्तरेचा गर्भ नष्ट झाला होता एका अर्थाने, ज्याला भगवंतांनी पुन्हा जिवंत केलं, तो गर्भ म्हणजे उत्तरा प्रसूत झाली आणि तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. हे झालं आहे त्यावेळेला भगवंत द्वारकेमध्ये आणि त्या मुलाचं नाव प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंनी ज्याचं रक्षण केलं म्हणून विष्णुरात असं ठेवण्यामध्ये आलं. स्वाभाविकपणे त्याचं जातक कर्म आणि पत्रिका, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण म्हणतो, ते युधिष्ठिरानं करून घेतलं आहे. ब्राह्मणांनी त्याचं जातक वर्तवलं आहे आणि सांगितलं आहे की हा इक्ष्वाकूप्रमाणे धर्मराज जसे राज्य करतायत त्या मनुपुत्र इक्ष्वाकूप्रमाणे अत्यंत योग्य पद्धतीनं राज्य करेल. दशरथपुत्र श्रीराम ह्यांनी जसं आपल्या प्रजेवरती पुत्रवत प्रेम केलं, सत्य भाषण केलं, ब्राह्मणांवरती ब्राह्मण भक्त तो होते जसे प्रभू रामचंद्र, त्याचप्रमाणे हा राहील. सिंहासारखा पराक्रमी असेल, दिग्विजय करेल, कुठल्या कुठल्या पद्धतीनं हा राज्य करेल, कशा पद्धतीनं आपल्या सगळ्या प्रजेला सांभाळेल, हे सगळं सांगितलं. आणि याची गाठ कलीशी पडेल, हा कलीचं दमन करेल आणि त्याच वेळेला याच्या अंतकाळी एका ब्राह्मण कुमाराच्या शापानं याला तक्षक नाग दंश करेल आणि तो दंश करण्यापूर्वी भगवान शुकदेव व्यासपुत्र यांच्याकडून हा अगदी शेवटच्या काळी आत्म्याचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून घेईल, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेईल आणि त्याच्यानंतर हा देह ठेवेल. अशा पद्धतीनं याचं सगळं जातक वर्तवलं. असं सगळं पत्रिका ब्राह्मणांकडनं धर्मराजानं तयार करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर श्रीमद भागवतामध्ये जी कथा येते ती विदुर जे आहेत त्यांची कथा येते. हे विदुर काका आहेत. ज्यावेळेला महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेला 2 जणं त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे त्या युद्धामध्ये ज्यांनी भाग घ्यायचा नाही असं ठरवलं आहे त्यातले 2 प्रमुख आहेत. त्यापैकी एक आहेत विदुरजी आणि दुसरे आहेत बलरामदादा. बलरामदादासुद्धा या महाभारताच्या युद्धाच्या वेळेला त्या ठिकाणी नाही.
बलरामदादा आणि विदुर काका हे दोघेजण वेगवेगळ्या तीर्थयात्रेला गेलेत, पण उल्लेख असा आहे की ते तीर्थयात्रेला गेले. आणि हे विदुरजी तीर्थयात्रा करून 36 वर्षाची तीर्थयात्रा केली विदुरजींनी. आणि तीर्थयात्रा म्हणजे आत्ता आपण करतो तशी यात्रा नाही, आपण करतो त्याला ट्रिप म्हणतात बरं का. उगाच आम्ही यात्रा केली असं म्हणायचं नाही, आपण ट्रिप करतो. म्हणजे नर्मदा परिक्रमेला जाणारे किंवा नर्मदा यात्रेला जाणारे आत्ताचा सगळा वर्ग बघितला तर ते पहिलं बघतात की बस AC आहे ना, राहण्याकरता छान AC हॉटेल आहे ना, कमोडची सोय आहे ना. बाकी इतर त्या जाहिराती तुम्ही सगळ्या वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि याचा खर्च आता किती आहे मला माहिती नाही, मी जी लेटेस्ट पाहिली आहे त्याचा खर्च 51,000 रुपये वगैरे वाचला होता मी एका ठिकाणी. तर या सगळ्याला कृपया आपण यात्रा असं म्हणू नये किंवा परिक्रमा तर त्याहून म्हणू नये. याला ट्रिप हेच नाव आहे. एक 15 दिवस 17 दिवस आपल्याला छान किमान तो संघ तरी मिळाला, एवढं आपलं काय जे पुण्य आहे ते म्हणावं. पण ज्याला परिक्रमा करायची आहे, परिक्रमा मूळ पायीच करावी, त्यामुळे त्या पद्धतीनं ज्यांना शक्य आहे त्यांनी करावी. ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांनी अशा 120 दिवसांची जरा बंद करा, मी सांगतो, मध्ये नका बोलू. तुमच्या ज्या काही शंका आहेत ना त्या कृपया करून लिहून ठेवा. काय होतं, लिंक तुटली की मला काय सांगायचं तो विषय गेला आणि मग ते पुढचं होणार नाही, ते काही परत आठवत नाही, लिहिलेलं नाही आहे. 3 वर्ष 13 दिवस पुढे काहीतरी 3 महिने आणि 13 दिवस अशी परिक्रमा आहे. डिटेल सांगेन. पायी करायची असते. एका तटावरती 2 चातुर्मास काढायचे, दुसऱ्या तटावरती 1 चातुर्मास काढायचा. सध्या जे करतात त्याला परिक्रमा म्हणत नाहीत. 180 दिवसात वगैरे किंवा काय 120 दिवस 108 दिवसामध्ये त्याला पराक्रम असं म्हणतात. तिथल्या साधूंना कधी विचारा, ते म्हणतात तुम्हाला परिक्रमा करायची आहे का पराक्रम करायचा आहे. मी आत्ता नुकताच अगदी मोजून 4 दिवसही झालेले नाही. आपल्याकडे एक जण आहेत, कोण आहेत त्यांचं नाव मी मुद्दाम सांगत नाही, नामोल्लेख करू नये टाळावा एवढ्याकरता. त्यांची पायी परिक्रमा झालेली आहे. माझ्याशी संभाषण झालं त्यावेळेला त्यांनी मला हे सांगितलं आहे सगळं. ज्यांना भेटलो तो त्यांची आत्ता 3-1 वर्ष झाली पायी परिक्रमा केलेली आहे. तर परिक्रमेमध्ये काय मिळतं तर एकतर ते शब्दात सांगता येत नाही. आणि परिक्रमा कशा करता करायची तर ती अंतःकरण शुद्धी करता करायची. म्हणजे परिक्रमा करून जर आपलं अंतःकरण शुद्ध झालं नाही तर तो दोष आपला आहे, परिक्रमेचा नाही. एवढं पक्कं ठेवायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर परिक्रमा करा. किमान ती जरी शक्य नसेल तर चैत्रामध्ये उत्तरवाहिनी परिक्रमा असते. 2 किंवा 3 दिवस लागतात. 18-19 किलोमीटरची आहे चैत्रवाहिनी परिक्रमा. ती जमली ती करा. तेही नाही जमलं तर आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरा फार मोठी आपल्याकडे. किमान माऊलींच्या रथाबरोबर काही अंतर चालण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे आपल्या सगळ्यांना जो अहंकार नावाचा मित्र आहे तो काही पावलं तरी आपल्यापासून लांब गेल्यापासून राहत नाही, एवढं नक्की. विदुर काका परत आले आणि त्यांनी ते ज्या वेळेला आले त्यावेळेला युधिष्ठिराने त्यांना योग्य तो आदर दिला, त्यांचा सत्कार केला. त्यांना सांगितलं आहे की म्हणजे ज्या वेळेला भीमाला विष घातलं तिथपासून ते पांडवांना लाक्षागृहात जाळण्यापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी ह्या कौरवांनी केल्या त्याच्यामध्ये आमचं कसं संरक्षण तुम्ही केलं त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
असं सगळं त्यांची स्तुती केली आहे. त्यांना विचारलं आहे की तुम्हाला आमची कधी आठवण येते का? तो सगळा वार्तालाप आहे. आता हे मुळात विदुरजी कोण होते? विदुरजी कोण होते माहिती आहे? यमाचाच मुलगा आहे, यमधर्माचा. हां, मुलगा नाही आहे, प्रत्यक्ष यमराज आहेत. तो यमधर्माचा आहे. हां व्यासांचे पुत्र आहेत ते. हां, नाही नाही, ते महाभारताचा संदर्भ झाला. कोण आहेत ते मुळामध्ये? यमधर्म आहे. यमराज आहेत, प्रत्यक्ष यमराज आहेत. मांडव्य नावाचे एक ऋषी होते. त्या मांडव्य ऋषींचा आश्रम अत्यंत संपन्न होता. त्या नगरीचा जो राजा आहे त्या राजाच्या राजवाड्यामध्ये एकदा चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर ते चोर पळून जायला लागले. योगायोगानं ते या मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांनी राजाच्या कोषागारामध्ये जी काही चोरी केली होती, राजवाड्यात जी काही चोरी केली होती, ते सगळं धन त्या मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये टाकलं आणि तिथून ते चोर पळून गेले. राजाचे सेवक त्यांच्या मागे धावत आहेत आणि ज्या अर्थी हे सगळं धन मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये सापडलं, याचा अर्थ मांडव्य ऋषींचा निश्चित या सगळ्यामध्ये हात असला पाहिजे किंवा ते या चोरीच्या कटामध्ये सामील असले पाहिजे असं समजून त्या मांडव्य ऋषींना राजाकडे नेलं. ते सांगतायत की राजा, माझा याच्यामध्ये काहीही हात नाही, माझा कुठलाही दोष नाही, मी काही ह्या चोरीमध्ये सामील नाही. पण राजा म्हणाला की ज्या अर्थी तुमच्याकडे धन सापडलं आहे त्या अर्थी तुम्ही निश्चित ह्या चोरीमध्ये सहभागी असणार. म्हणून मांडव्य ऋषींना सुळावरती चढवण्याची आज्ञा त्या राजाने केली. लोखंडाचा सूळ तयार केला आणि त्या सुळावरती मांडव्य ऋषींना चढवलं. मांडव्य ऋषींना जसा त्या सुळाचा स्पर्श झाला, तो टोचला फक्त मांडव्य ऋषींना आणि त्याचबरोबर त्या सुळाचा एक अत्यंत सुंदर वृक्ष तयार झाला, जो पानाफुलांनी नटलेला होता. अशा प्रकारचा वृक्ष केवळ मांडव्य ऋषींच्या स्पर्शाने त्या सुळाचं रूपांतर वृक्षामध्ये झालं. राजाला लक्षात आलं की आपण काय चूक केली आहे. त्यांनी मांडव्य ऋषींची क्षमा मागितली, त्यांना वृक्षावरनं खालती उतरवलं. त्यावेळेला मांडव्य ऋषी म्हणतात, राजा, तू जे केलंस ते राजा म्हणून योग्य केलंस, पण मला ही कुठल्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे हे पाहायचं आहे. म्हणून मांडव्य ऋषी हे प्रत्यक्ष यमराजाच्या दरबारामध्ये गेले आणि त्या यमराजाच्या दरबारामध्ये त्यांनी यमराजांना हा प्रश्न विचारला की मला कुठल्या कृत्याची अशी शिक्षा मिळाली की ज्याच्यामुळे मला सुळाचा स्पर्श झाला, त्या सुळावरती मला चढवलं गेलं. त्यावेळेला यमराजांनी सांगितलं की लहान असताना तू एकदा एका फुलपाखराला काडीनं टोचलं होतंस. आता ही जी कृती त्यांची घडलेली आहे ही 3 वर्षाच्या आत असताना घडली आहे. लहानपणी म्हणजे 3 वर्षाच्या आत असताना अशी घडलेली आहे. 3 वर्षाचं जे बालक आहे त्याला शिशु अवस्था असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे, 3ऱ्या वर्षापर्यंत सत्व, रज आणि तम हे जे त्रिगुण म्हटले जातात, ह्या त्रिगुणांचा कोणताही प्रभाव त्या बालकावरती नसतो. त्यामुळे त्यानं जर एखादी कृती केली तर ती अजाणतेपणी केलेली असते आणि म्हणून अशा अजाणतेपणी केल्या गेलेल्या कृतीचा कुठलाही दोष लागत नाही. परंतु तरीसुद्धा यमराजांनी त्या कृत्याची शिक्षा म्हणून यांना सुळावरती चढवलं
त्यावेळेला मांडव्य ऋषींनी यमराजाला शाप दिला आहे की तुला 100 वर्ष मर्त्य लोकामध्ये म्हणजे पृथ्वीवरती एक दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागेल. आणि ते दासीपुत्र म्हणजे विदुरजी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती कथा माहिती आहे. व्यासांचे पुत्र तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, त्यांना दासीपुत्र म्हणतात. पण या शापामुळे त्यांना हा जन्म घ्यावा लागला. या विदुर काकांनी धर्मराजाला उपदेश केला आणि त्याचबरोबर त्यांचा जो बंधू आहे धृतराष्ट्र आणि गांधारी यांनासुद्धा तो फार कडक शब्दामध्ये बोलला आहे. त्याने असं सांगितलं आहे की खरं तर ज्यांना तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी, म्हणजे विदुर काकांचे शब्द फार कडक आहेत. ते म्हणतात कुत्र्याला ज्याप्रमाणे अन्न टाकावं आणि त्यानं ज्याप्रमाणे लाळ घोटत जीभ काढत आपल्या धन्यासमोर उभं राहावं तशा पद्धतीने तुम्ही ह्या पांडवांसमोर उभे आहात. त्यांनी टाकलेल्या अन्नावरती तुम्ही जगताय, तेव्हा तुम्ही असं करू नका. आपला काळ जवळ आला आहे हे लक्षात ठेवून तुम्ही या सगळ्याचा त्याग करा. आणि त्यानंतर त्याच रात्रीमध्ये विदुरजी, युधिष्ठिर, क्षमा करा, धृतराष्ट्र, गांधारी आणि त्याचबरोबर कुंतीनंसुद्धा त्या राजमहालाचा त्याग केला आणि ते हिमालयाच्या दिशेनं निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मराज नेहमीप्रमाणे आपल्या काकांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आला. तेव्हा त्यांनी बघितलं की काका काकू कुठे दिसत नाहीत. तो सगळ्या सेवकांना विचारतो आहे. त्यांनी सांगितलं की विदुरजींबरोबर ते सगळ्यात शेवटी आम्हाला दिसले होते, त्याच्यानंतर आम्हाला कोणाला दर्शन नाही. त्याच वेळेला योगायोगानं देवर्षी नारद त्या ठिकाणी आले. देवर्षी नारदांनी सगळा प्रकार धर्मराजाला सांगितला आणि त्याला असं सांगितलं की तू आता कुठल्याही प्रकारचं दुःख करू नकोस, कारण आता केवळ 5च दिवस त्यांच्याकडे शिल्लक आहेत. पुढच्या आजपासून बरोबर 5व्या दिवशी ते आपला देहत्याग करतील, शरीराचा त्याग करतील आणि त्यांचं शरीर हे जळून भस्म पावेल. हा उपदेश देवर्षी नारदांनी धर्मराजाला केला आणि त्याच्यानंतर नारद त्या ठिकाणाहून निघून गेले. पुढे युधिष्ठिरांचा काय झालं आहे, भगवंतांचं निजधाम गमन झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचा जो सगळा भाग आहे तो आपण उद्या पाहूयात. आजच्या भागात जर कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील, काही लिहून ठेवलं असेल, काही सांगायचं असेल तर हरकत नाही.